लंचमध्ये आज खूप सिंपल जेवण बनवते, डाळ खिचडी. सो गाईज, आज माझ्या पप्पांचं ऑपरेशन आहे छोटं. बघा गाईज, आहे तिथे पालकचे पकोडे. हे बाबू कसं दिसतंय मला इथं बघ, हे बघ. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज पण आफ्टरनून केलं आहे. आता बहुतेक मी रोजच आफ्टरनून करणार आहे, कारण लेट होतो आहे आणि आजारी पण आहे. सो व्लॉग बनवताना जरा बोलायला त्रास होतो आहे, घशात दुखतं आहे. आज मी बनवते लंचमध्ये आज खूप सिंपल जेवण बनवते, डाळ खिचडी. कारण सगळे आजारी पडलेत, सगळ्यांनी तेच खावा. आणि मम्मींनी इथे खरवस ठेवलाय शिजायला. तुम्ही पण बनवतच असताल खरवस. आणि इथे बघा, हे बनवतीये मी डाळ खिचडी. आता हे झालंय मसाला वगैरे टाकून, जास्त काही मसाला टाकलेला नाहीये कारण आपल्याला नॉर्मल खायचंय. सो यामध्ये आता पाणी टाकते आणि मग नंतर बनवल्यावर तुम्हाला दाखवते डाळ खिचडी. सो गाईज, आज माझ्या पप्पांचं ऑपरेशन आहे छोटं, पाईल्सचं ऑपरेशन आहे. त्यांना खूप त्रास होत होता. अचानकच झालं, कधीच नव्हतं. अचानक ते काल जरा त्यांना पेन व्हायला लागलं. सो डॉक्टर बोलले ऑपरेशन करून टाकूया. तसं काय टेन्शनचं नाही आहे असं मम्मी बोलली, बट ऑपरेशन करून टाकू. आता चालू असेल त्यांचं ऑपरेशन. आत्ता वाजले 2, चालू झालं असेल. सो वाईट वाटतंय खूप पप्पांचं, कारण माझे पप्पा कधीच असे नव्हते, इतके असे म्हणजे असे. आम्हाला जरी काय झालं, आम्ही कुठे चक्कर येऊन पडलो, काय झालं तर पप्पा आम्हाला असे उचलून नेणारे होते पूर्ण. मला पण मागच्या वेळेस सलाईन वगैरे लावलेलं, म्हणजे त्याला आता खूप वर्ष झालं असेल. तेव्हा पण त्यांनी मला लिटरली खाली पार्किंगपर्यंत उचलून नेलं पायऱ्यांनी वगैरे. सो माझे पप्पा असे होते. बट त्यांचं एका पावसात एक ॲक्सिडेंट झाला, कुणाला तरी घरात वाचवायला गेले. सो तेव्हापासून त्यांचं लिगामेंट तुटलं, ते पायाचं प्रॉब्लेम त्यांच्या मागे लागलं. आणि आता हे पाईल्सचं ऑपरेशनचं तर एवढं काय नाही, हे तर ठीक होऊन जाईल. बट असं असतं ना की बाबा आपले पप्पा एवढे धडधाकट, एवढे स्ट्रॉंग, आणि ते आता असे, त्यांना असं बघून खूप वाईट वाटतं मग. सो आम्ही जाणार होतो, हजबंड आणि मी, बघायला त्यांना. पण मम्मी बोलते तुम्ही येऊन काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण आतमध्ये जाऊनच देत नाही आहे बिलकुल कुणालाच, त्यांना पण जाऊन देत नाही आहे. सो त्यांना रेस्ट करायला सांगितले आतमध्ये, बघून पण देत नाही आहे. सो मम्मी बोलली तुम्ही येऊन काहीच उपयोग होणार नाही. आणि आम्ही पण आजारी पडलो आहे, मी पण, हजबंड पण आजारी आहेत आणि बाबू पण आजारी आहेत. सो मम्मी बोलते आहे आत्ता येऊ नका, 2 दिवसांनी या, तोपर्यंत पप्पा नीट पण होतील आणि तुम्हाला बघायला पण भेटेल. सो आत्ता ते लोक आहेत हॉस्पिटलमध्ये. मम्मी बोलली नको येऊ, आजारी पडली आहेस खूप, मला पण थोडंसं वीकनेस वगैरे आहे अंगात. सो बघू आता कधी जायचं पप्पांना भेटायला. सो हजबंड तर आता बोलले 2-3 दिवसांनी जाऊ. सो बघू आता, त्यांना पॉसिबल होईल तेव्हा जाऊ. मी एकटी जाणार होते, बट नको बोलली मम्मी एकटीला यायला, कारण वीकनेस आहे. सो ती बोलली नको येऊ, तू पण थांब थोडं, एवढं काही सिरियस नाही आहे, 2 दिवसांनी आली तरी चालेल. सो जाईल मी 2 दिवसांनी, बघू आता. हॅलो गाय, सो आत्ता मी बनवते आहे इव्हनिंगसाठी पालक पकोडा. सो चला या डायरेक्ट बनवूया. मी निम्मी अर्धी तयारी करून ठेवली आहे. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय केले. चलो, बेसन, मीठ टाकलंय, अद्रक, लसूण आणि ग्रीन चिलीची इथे पेस्ट बनवली आहे. पेस्ट नाही बोलता येणार, थोडंसं हलकंसं असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे. थोडंसं मोठंच ठेवलं आहे. त्यानंतर इथे मी हा पालक चॉप करून ठेवला आहे. आता हे आपण ह्याचं यामध्ये सगळं टाकू. यामध्ये जाणार आहे थोडीशी हळदी पावडर, थोडीशी रेड चिली पावडर, त्यानंतर जाणार आहे जिरा पावडर यामध्ये, आणि थोडंसं ओवा, हे जिरं टाकते थोडंसं असं, आणि थोडंसं टाकायचं आहे अजवाईन आणि हिंग. हे बघा, हा आहे अजवाईन माझ्याकडं, थोडासा क्रश केला आहे ह्याला, आणि यामध्ये आपण टाकूया. थोडंसं जास्त प्रमाणात टाकलं तरी चालेल. सो आता हे आपण मिक्स करून घेऊ पाणी टाकून. दाखवते तुम्हाला बॅटर कसं पाहिजे याचं. सो गाईज बघा, मी पाणी टाकलं यामध्ये, इतकं असं बॅटर पाहिजे आपल्याला.
परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चॉप केलेला पालक. आधी जेवढा बसतोय तेवढा टाका आणि हा मिक्स करूयात आपण. त्यानंतर ना मी हा कांदा पण टाकते यामध्ये थोडं टेस्टसाठी. स्लाईस केला आहे बारका त्याला, तर तुम्ही असा क्रश करून घ्या थोडासा असा, आणि हे आपण मिक्स करून घेऊ आधी. गाईस मी आता सोडले ते पालकच्या भाजी तेलामध्ये. बघा किती छान दिसत आहेत. थंडीमध्ये गरम गरम भजी. हे बॅटर बनवून ठेवलं आहे. असं घट्ट बॅटर बनवायचं, तरच तुमची भजी अशी बनेल, क्रिस्पी बनणार आहे. नाही तर मग एकदम अशी सुटून जाईल ती तेलामध्ये. ठेवू आता आपण हे मीडियम फ्लेमवर बनवूयात. आता साईडला मी चण्याची भाजी बनवून घेते. बघा गाईस, आहे तिथे पालकचे पकोडे एवढे बनलेत, परत सो देऊ आपण हे आता. बाबू, पालक पकोडा कसं झालेलं? असं कसं झालेलं? असं असं कसं दाखव सगळ्यांना. छान झालेलं. तुला आवडलं? हा गाईस, चिकन आहे समजून ह्याने पालक पकोडा खाल्लाय. कसं झालेलं सांग लवकर, सांग लवकर, सांग 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 लवकर. नुसती मस्ती करत असतो हा बाबू. हे बघ बाबू कसं दिसतंय मला इथं, बघ हे बघ. ही 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 ही. सो गाईज, दिसली आहे मी नेहमीच्या जागेवर तुम्हाला परत. आज आवाज खूप जास्त बिघडला आहे माझा आणि तब्येत पण आज जरा जास्त बिघडली आहे. मला श्वास घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. उद्या बहुतेक मी जाईल डॉक्टरकडे, कारण श्वास घ्यायला खूप त्रास होतो आहे मला. सो चलो, मगाशी पालक पकोडे वगैरे बनवले. मला वाटलं थोडंसं चांगलं होईल खाऊन, पण काय नाही. सो चलो गाईज, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि हां, पप्पांचं ऑपरेशन एकदम छान झालं, मस्त झालं. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू अँड मिस यू. आणि लवकरच मी येईल तुम्हाला भेटायला. सो चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट, बाय.